आईला कोण येत आहे? कोणासाठी गाडी पाठवायची होती? अरे गुरुजी येत आहेत, बऱ्याच दिवसांनी शहरात आले आहेत ते. अरे वा, हे बरं झालं, बऱ्याच दिवसांनी त्यांची भेट होईल. हो ना. हे बघ आलेच. या नमस्कार. बसा बसा. गुरुजी जरा माझ्याबद्दल काहीतरी सांगा ना, म्हणजे ना चांगलं बोला. चांगलं बोलू? वा, चेहऱ्यावर ना थोडं जास्तीचं तेज दिसतंय मागच्या वेळेपेक्षा. वाईट संगत कमी केल्याचा हा परिणाम आहे. करेक्ट. हा, आता आणखीन एक सांगू? हा, लोभ कमी करा, म्हणजे ते तुमच्यासाठी चांगलं असेल. बापरे, लोभ म्हणजे मी पारूचं कानातलं हिसकावून घेतलं हे गुरुजींना कळलं की काय? प्रीतम, प्रिया, नमस्कार करा. हो, चल. गुरुजी औक्षवंत व्हा, यशस्वी व्हा. वा, तू खूप गुणी आहेस. नशीबवान आहेस की तू किर्लोस्करांच्या घरची सून झाली आहेस. आणि बरं का अहिल्या देवी, अशी गुणवान मुलगी ह्या घराला सून लावली हे या घराचं सौभाग्य आहे बरं का. करेक्ट. परंतु हे मुली, तू जरा काळजी घेणं गरजेचं आहे. नवऱ्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. ऐकलंस का प्रिया, गुरुजी काय म्हणतायत ते? माझ्यावर लक्ष ठेवायची गरज आहे, म्हणजे माझी आणखीन काळजी घ्यायची गरज आहे. इनडायरेक्टली ते असं म्हणतात ना की तुझं प्रेम कमी झालंय माझ्यावरचं. असो, अहिल्या देवी, आदित्यला तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं आहे. पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की आदित्यवर अशी संकट ही येतच राहणार. गुरुजी, आदित्यच्या मागेही जे काय संकटांची मालिका लागली आहे, त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी एक कायमस्वरूपी उपाय सांगा ना. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याचं सुरक्षा कवचच त्याची रक्षा करेल, आणि ती एक मुलगी आहे. हे मी मागच तुम्हाला सांगितलेलं आहे. गुरुजी पण कसलं वादळ उठलंय मनामध्ये? गुरुजी, तुम्ही कायमच किर्लोस्कर कुटुंबाला योग्य ती वाट दाखवत आलात. तसुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदित्यच्या आयुष्यात अनुष्का नावाचं एक मोठं वादळ आलं होतं, पण सुदैवाने ते टळलं. तुम्ही नेहमी म्हणता आदित्यच्या सुरक्षा कवचाबद्दल, पण कोण व्यक्ती आहे, कुठे काहीच माहित नाहीये. आणि त्यामुळे मला सतत आदित्यची काळजी वाटत राहते. गुरुजी, खरं सांगा, आदित्यच्या जीवाला काही धोका तर नाही ना? अहिल्या देवी, जीवन क्षणभंगूर आहे, पण अनंतही आहे. अहो, हे सगळे खेळ तो घडवतो, परमेश्वर वरती बसलाय तो. मग आपण का काळजी करायची? हे बघा, प्रारब्ध कोणालाही चुकलेलं नाही. नका विचार करू जास्त, आपण काहीतरी मार्ग काढू. हो, पण ती मूर्ती घ्यायला 2 दिवसात या. कारण येणारा काळ हा तुमच्या कुटुंबासाठी आणि विशेषतः आदित्यसाठी खडतर आहे. पण आपण सांभाळून राहू. हे बघा, दिशा आणि अनुष्काच्या मोठ्या संकटातून तुम्ही परिवाराला वाचवलेलं आहे, पण त्याही पेक्षा मोठं संकट तुमच्या परिवारावर येऊ घातलेलं आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहणं आवश्यक आहे. शेवटी देवाचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव आहेच ना. पण त्याचबरोबर आपलं कर्मही आपल्या सोबत असतं. नका चिंता करू, सगळं व्यवस्थित होईल. हो, तो आहे ना पाठीशी. येऊ मी? हो.
मारुती विनंती शांत करते. मारुती त्यांना सांगू बघत ना विनंती करते हात थोडते. काय मॅडम? बरं झालं आलास. मारुती मला सांग, यंदाचा गुढीपाडवा तुमच्यासाठी खूप स्पेशल असेल ना? जोमात गेला ना, मज्जा केली ना तुम्ही? काय? नाही, काही कळलंच नसेल तुम्हाला, है ना? मला सांग मारुती, या पाडव्याला तू काही सोन्याची खरेदी केलीस का रे? काय मॅडम चेष्टा करताय काय? अहो सोन्याचे भाव बघितले नाही का तुम्ही? आता आमच्या सारख्याच्या सुद्धा आईपतीत नाही राहिलं सोनं. मग कुठलं घेताय? मग ही पारू माझ्याकडे काय मागतीये रे? तुझ्या पोरीला जरा विचार काय मागतीये ते. पारू, तू दामिनी मॅडम कडे काही मागत होती का? नाही बा. नाही. हा, नाही म्हणाली काही. पारू जरा मोठ्याने बोल ना. काय आहे, दरवेळेस जसं तुला ऐकू येत नाही ना, मग मला मोठ्याने बोलावं लागतं, तसं आज मला ऐकू येत नाहीये. त्यामुळे तू थोड्या मोठ्याने नाही म्हणशील का, म्हणजे मला ऐकू येईल. नाही. नाही ना? जा मग कामाचा भाव. निघ. आलेच. तुला वेगळं सांगायचं? नाही जातो.